संदीप पाल महाराज रंभापूरकरांची विविध प्रबोधनात्मक गाण्यांद्वारे मनोरंजनातून भंजन। देवळालीतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक ज्ञान मंदिर येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती व राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व त्यागमूर्ती माता रमाबाई यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमात सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य संदीप पाल महाराज रंभापूरकर यांनी अंधश्रद्धा, तरुण व महिला जनजागृती, विज्ञान निष्ठता, घरातील संस्कार व वाचन, शील, रक्तदान, देहदान व मतदान अशा विविधांगी विषयांवर भाष्य करणाऱ्या गीतांद्वारे मनोरंजनातून भंजन करत समाज प्रबोधन केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला बुद्ध विहारात विश्वनाथ काळे, संजय भालेराव, तानाजी बोर, शरद उबाळे, किलेश बोराडे, कृष्णा लोखंडे, लखन डांगळे, कुंदन दोंदे, पंडित कटारे व दैनंदिन बुद्ध वंदना संघ आदींसह विविध मान्यवरांनी बुद्ध मूर्ती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहत अभिवादन केले। प्रबोधनाच्या कार्यक्रमातून प्रबोधनात्मक गाणी सादर करताना छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनासह अंधश्रद्धेवर प्रहार करणारी विविध भजने सादर केली। यात राहुल सोनवणे तबला, गणेश पिसाळपेटी, नंदू चांबट, रामभाऊ काळमेघ सहगायक यांनी सोबत केली। माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्या खुशी दोंदे, अनुष्का बागुल, रितिष्का दोंदे, आर्या मोरे, आरोही केदारे, श्रेया केदारे, आराध्या भोळे, सिद्धेश्वरी भगत, आरोही सोनवणे आदींसह सहभागी स्पर्धकांचा संदीप पाल महाराजांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। 2023-24च्या या वर्षीच्या जयंती उत्सवात सहभागी चित्ररथ काढणाऱ्या व व्यासपीठ उभारणाऱ्या मंडळाचा राजेश भालेराव यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देत सत्कार करण्यात आला। सूत्रसंचालन दिनेश कटारे व दिनेश गायकवाड यांनी केले। यशस्वीतेसाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, दैनंदिन बुद्ध वंदना संघ व राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व त्यागमूर्ती माता रमाबाई यांच्या संयुक्त जयंती उत्सवाचे पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील होते। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी उपसंपादक भैयासाहेब कटारे, देवळाली कॅम्प, नाशिक।